नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलला। रात्रीची वेळ आपण कोपरगाव बेट दैत्यगुरेश शुक्राचार्य बेटामध्ये आलेलो आहे। आपली कातकडे मामा त्यांच्या फार्म हाऊसवर आलेलो आहे आपण बंगल्यावर। तर सिक्युरिटी गार्डने ना एक विषारी वर्गातला साप बघितला, म्हणजे साप बघितला वेटोळा घालून बसला तिकडे। आपण बॅटरीचा टॉर्च लावून धरलेला आहे, तर तिथं आलेलो आहे आपण इथं। तर आपल्याला विजू भाऊन त्यांनी फोन केला, तर तसं संजू भाऊ ठोळे त्यांनी आणि ते प्रणित त्यांची। तर तुम्ही बघू शकता तिथं भिंतीच्या कोपऱ्याला तिथं आतपर्यंत बसलेला आहे तो। तर ह्या दिवसात थंडीच्या दिवसामध्ये बिग साईज रसल वायपर आहे। थंडीच्या दिवसामध्ये घोणा जातीतला साप जास्त प्रमाणात घराच्या आजूबाजूला किंवा अडचणीमध्ये जे घराच्या साईडला जास्त प्रमाणात येतो उभीची जागा शोधण्यासाठी। तिथं बघू शकता तिथं ह्या साईडने। तर आपण त्याला व्यवस्थितपणे आपल्या सेफ्टी जे पकडण्याचं साहित्य त्या साहित्यात त्याला व्यवस्थितपणे आपण त्या सापाला पकडू आणि यांची सर्वांची भयभीत आपण दूर करून देऊ आणि सापाला पर्यावरणाच्या दिशेने आपण सोडून देऊ। आपण आपल्याकडे सेफ्टी साहित्य आपण ज्यावेळेस अडचणीच्या ठिकाणी काही साप असते ना रात्रीच्या वेळेस बघू शकता एकदम बिग साहित्य। ज्यावेळेस त्या सापाला आवाज रात्रीच्या वेळेस अडचणीतून गाडी सोबत सेफ्टी पाळता साहित्याचा योग्य वापर करून आपण सापाला पकडलेलं आहे। तर सिक्युरिटी त्यांचे भयभीत आता दूर झालेले आहे। तुम्ही बघू शकता कशा प्रकारे तो आवाज करतोय। आपण प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर सांगत असतो काळजीपूर्वक घे फोन बाजूला, काळजीपूर्वक थोडं येरा घराचा आजूबाजूचा परिसर। आता इथून नदीचा भाग जवळ असल्यामुळं साप इकडून आलेला असावा यांच्या इकडं वस्तीवर। सिक्युरिटीने बघितला त्याच्यामुळं असे काही सापडले तर सत्य मित्राला तर वन विभागाला कळवता। साप वाचवा, निसर्ग वाचवा, निसर्ग टाळा। हा